गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आणि आज आहे बघा 8 मार्च, तर जागतिक महिला दिन आहे. तर सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना आणि बहिणींना आणि यूट्यूब फॅमिलीमधील सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस सगळ्यांचा चांगला जाऊ दे. तर बघा आता आज सकाळ सकाळ आमचा ॲक्वागार्ड रिपेअर झालेला आहे. त्यातनं पाणी बघा, पाण्याचा ठोस चांगलाच येतो आहे. तर त्यातलं बदललेला आहे. हे बघा, आपला तो जो पार्ट असतो ना तो बदललेला आहे. सकाळ सकाळ हे काम पूर्ण झालं आहे महत्त्वाचं. तर बघा, इकडे माझी स्वयंपाकाची तयारी. आळूचं फतफद, आळूची भाजी करायची, पातळ भाजी. तर आंबट चुका आळू ना चांगलं शिजवून घेतलेला आहे. तर इकडे आहे नाश्त्याची तयारी. नाश्ता बनवायचा आहे, पोहे. तर कांदा बटाटा घेतलेला आहे. थोडं मटार घेते, हिरवी मिरची, कढीपत्ता सगळं ते घेते मी. तेव्हा आळूच्या भाजीला काय असतं माहिती का, हे खोबरं आणि शेंगादाणे आणि हरभऱ्याची डाळ ना तिन्ही पण आदल्या दिवशी भिजवत ठेवतात. पण ते काय मला भिजवलं नसल्यामुळे मला हे असं उकडून घ्यावं लागते. तर इकडे बनवते ते पहिला पोहे. त्यासाठी सगळं सामान घेतलेलं आहे, फक्त हिरवी मिरचीच घ्यायची राहिली. चला बनवते पहिला पोहे. उशीर झालेला आहे आज नाश्ता करायला, कारण का काय झालं, ॲक्वागार्ड ते माणूस आलेला होता ॲक्वागार्डचं ते रिपेअर करण्यासाठी. तर किचन ओट्याच्या इथंच ॲक्वागार्ड आहे, त्याच्यामुळे मग ते इथं मला काही नाश्त्याची तयारी करता नाही, नाश्ताही बनवता नाही आला. आता मटार उडती म्हणून त्यावर झाकण ठेवते लगेच, नाही तर मटार सगळीकडे उडते. चला इकडे बनले बाबा पोहे नाश्त्याला. लिंबू पिळते, कढई हलायला लागली. इथं आळू ना आंबट चुकाची भाजी झाली. आळू आंबट चुका मिक्स केलेलं आहे. आळूचं फतफद पण म्हणतात. आळूची भाजी रेडी आहे. चला रेडी झालेले आहेत. आज रविवार असल्यामुळे थोडी बाहेरची कामं. किती दिवस झाले म्हणजे टिकली बघा, टिकल्या नाही आहेत. टिकल्या आमच्या इथं दुकानात मला पाहिजे तशा टिकल्या नाही आहेत. तर मला जायचं जरा लांबच्या दुकानात, आणि हे असल्याशिवाय मला बाहेर लांब जाता येत नाही. तर चला हे पण रेडी झाले. जरा विरांशकडे एक चक्कर मारते. आज विरांश आजी आजोबा येणार होते, रसिकाचे सासू सासरे. तर चला एकदा एक चक्कर मारून येते. तोपर्यंत हे इकडे त्यांचे रील बनवतील. आज छानपैकी वेणी घातलेली आहे. ऊन 12 वाजते ना, 12चं ऊन आहे जवळजवळ. मी म्हणते तर पिशव्या घेतली, डब्याची पिशवी घेतली. हां मग हां 700 रुपयाला बाटली बघा. पाण्याची बाटली 700 रुपयाला म्हणे, मिल्टनची. काय महाग आहे. आम्ही ना ह्यांच्यासाठी ना डब्याची पिशवी घेतली सारखं. प्राजक्ताकडे एक राहिली आहे आता. हां आत्तापर्यंत 10वी पिशवी. हे मात्यांकडे पिंक तुम्हीच ठेवलेली आहे माहिती आहे का, चांगली पिशवी पिंक. हां तर तुम्हीच हे करा, मी तर हात नाही लावणार आता. हां नाही म्हणते ती, काय नाही म्हणते. हे पहा इथं कांदा बटाटा ठेवायचा रॅक घेतलेला आहे आम्ही. आपण आंबेगावला गेलो होतो हां लाईनला, मग त्यावेळेस 600 सांगितलं होतं. गोल येते, हां ते छान होतं, मी बघितलं होतं. अजून त्याला म्हणता. केले ना. हे बघा, ह्यांचाच हट्टीपणा होता की मला तो रॅक घ्यायचा, म्हणून ह्यांनी त्या दुकानात मला नेलं आणि रॅक घेतला.
मी म्हणत असते कशाला उगी वायफट खर्च आहे ना आपल्याकडे. कांदे बटाटे ठेवायचे आपल्याकडे आहे. दुडी म्हणतात ते काय म्हणतात त्याला, पार्टी होती कांदे बटाटे ठेवायची. पण ह्यांचा हट्ट नाही, ती आपण तसे कांदे बटाटे घ्यायचा रॅकच. आणि तिथं पण त्यांनी ना काही बार्गलिंग केलेलं नाही आहे. आलो बघा जाऊन, एवढं ऊन आहे. हे म्हटले होते मला चष्मा घेऊ, मी म्हटलं अजिबात नको चष्मा, आई तो चष्मा राहू द्या, काही होत नाही. आणि नंबर काही माझा बदललेला नाही आहे. मी त्यांना परत आणलं, फक्त मला टिकल्या घेतल्या. आणि तुम्हाला मी दाखवते रॅक, कांदा बटाटा ठेवायचं रॅक आहे. हे बघा असा हा रॅक आणलेला आहे, व्यवस्थित जातो पण खाली. चला भाजी गरम करते, सासूबाईंना जेवायला वाढायचं आहे. हे बघा आता 6:45 वाजत आले सायंकाळचे, म्हणजे संध्याकाळचे. आता ना दिवस काय झालेला आहे, दिवस मोठा आहे पण तेच 7 वाजले तरी अजून बघा उजेड आहे. 6:45 वाजले तरी तर दिवस मोठा झालेला आहे. तरी आपण देवापुढे आपण लावतो किती 6:30 वाजले की आपल्याला वाटतं चला देवापुढे दिवा लावू. 6 वाजले कीच मी देवापुढे दिवा लावलेला आहे. आणि आता भांडी आवरती आहे, पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची. काय स्वयंपाक करावा हा प्रश्न आहे. तर एवढ्या भाज्या आहेत तरी सुद्धा हे प्रश्न उभा आहे. तर चला आता बघू संध्याकाळचा स्वयंपाक बनवते आहे. पहिला भांडी आवरते, करूया ना काहीतरी आता स्पेशल. महिला दिनाचं काहीतरी स्पेशल करूया. काय तर स्पेशल बनवूया. चला बघा भांड्याचं ढिग, आता भांडी आवडते आणि मग विचार करते काय बनवायचं ते. सकाळी केली होती आळूची भाजी पातळ. काय होतं आळूची भाजी आणि त्यात असतं आंबट चुका. आळूच्या भाजीने वाटतं ॲसिडिटी होत असते, तर ती काय संध्याकाळी चालत नाही, त्याच्यामुळे मी सकाळीच बनवलेली आहे. आणि खूप दिवसांनी आळूची भाजी आज बनवली होती. तर आता पहिला भांडे आवरून घेते, मग बघते काय बनवायचं ते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.